नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर आणि आत्ता रेकॉर्ड करतोय ते 16 जुलै सकाळी किंवा पहाटे रेकॉर्ड करतो आहे. आजचं मेन सांगणं असं आहे, की येत्या आठवड्याभरात जवळ-जवळ सगळीकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे ही सगळ्यात चांगली बातमी आहे. अ, या पावसाळ्यात मला वाटते एवढ्या प्रमाणात आणि प्रमाणात म्हणण्यापेक्षा एवढ्या क्षेत्रफळात म्हणजे सगळीकडेच पाऊस पहिल्यांदाच एवढा दिसतोय. त्याच्यामुळे आज सांगण्यासारखं खूप काही आहे. मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, की पाऊस येतो आहे आणि तो कसा येतोय, किती येतोय हे तुम्हाला मी सांगतो. आता प्रेशरपासून आपण सुरुवात करू. इथे बंगालच्या उपसागरात म्हणजे कलकत्त्यापाशी हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला विदर्भाकडनं पाऊस येतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या सायक्लोन आहेत, चक्रीवादळ नाहीये. अ, तिथून असा पाऊस येणार आहे आणि इकडचे पण वारे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे इकडून पहिल्यांदाच सह्याद्री ओलांडून अ, म्हणजे जो रेनशाळाचा भाग म्हणतो आपण त्याला म्हणजे सोलापूर, धाराशिव हा जो पट्टा आहे, तर तिथे सुद्धा पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे येता आठवडा हा पावसासाठी खूप चांगला असणार आहे. हा सॅटेलाइट मॅप आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ॲक्चुअली हा एक 8-10 तासापूर्वीचा असतो. म्हणजे दिवसातनं 2 वेळा मॅप मिळतो आपल्याला हा. हा सगळ्यात रिसेंट मॅप आहे. तर त्याच्यामध्ये एवढे ढग मध्य महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच दिसतायत एवढ्या चांगल्या प्रकारे. आणि आता जर आपण इथं बघितलं तर आपल्याला 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे ढग दिसतील. तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. आता इथे जे बारीक-बारीक दिसतायत ते हाय क्लाउड्स आहेत. म्हणजे जे खूप वरनं आहेत त्याच्यातनं पाऊस फारसा पडत नाही. परंतु आता जर आपण इथं बघितलं, तर हा चांगला ढग आहे. एक म्हणजे चांगला प्रकारचा म्हणजे पाणी आहे अशा प्रकारचे हे ढग आहेत. तर त्याच्यामध्ये इथे आपल्याला काळसर छटा दिसते या बाजूला आणि इकडे पांढरं दिसतं ते. म्हणजे जसं जेवढा काळा असेल तेवढं ते लो लाइंग असतं. म्हणजे जमिनीपासून कमी उंचीवर असतं आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं. आणि अशा प्रकारचे ढग हे आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतायत. अ, नंतर इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, कुर्डुवाडी, परांडा, अ, इथं श्रीगोंद्याच्या आसपास म्हणजे ॲक्चुअली बऱ्याच ठिकाणी हे आहेत. आणि इकडे नाशिक भागात घाटमाथ्यावरती म्हणजे आता प्रत्येक गाव तर सांगणं शक्य नाहीये, परंतु एवढंच सांगतो, की जिथे पाऊस फारसा पोहोचत नाही, अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे हे ढग दिसायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता मान्सून आपल्याला एक सह्याद्रीकडनं पण मिळायला लागलाय आणि विदर्भाकडनं पण मिळायला लागलाय आणि त्याच्यामुळे येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात सगळीकडे जवळ-जवळ पाऊस मिळणार आहे. ही आजची दुपारची टेम्परेचर्स तापमान आहे. तर ते थोडं जास्त आहे. कारण अजून पाऊस तसा आलेला पण नाहीये फारसा. परंतु जर आपण उद्याची टेम्परेचर बघितली, आता मी तुम्हाला उद्याची दाखवतो. आता ही उद्याची टेम्परेचर्स आहेत. त्याच्यामुळे ती जरा कमी झालेली आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, की आता पाऊस यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तापमानही कमी होतं. ही सगळी चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण फक्त काय म्हणूयात पाऊस किती पडतोय, रेन अक्युमुलेशन त्याच्यावरनंच सांगतो असं नाही. त्याच्यामध्ये आपण वारं कसं आहे ते बघू शकतो, तापमान किती बदलतंय ते बघू शकतो, प्रेशर चेंजेस काय बघू शकतो, ढग किती आहेत ते बघू शकतो आणि त्याच्यावरनं आपण अंदाज सांगतो, की पाऊस किती आणि कुठे पडणार आहे. त्याच्यामुळे फक्त पावसाचा नकाशा बघून सांगण्यापेक्षा हे सगळं जेव्हा आपण एकत्र करून बघतो, तेव्हा मग आपल्याला जास्त चांगला अंदाज येतो त्याच्यामध्ये. तर हे झालं आता टेम्परेचरबद्दल. आता हे जे मी तुम्हाला दाखवतोय ते रडारचं चित्र आहे. म्हणजे त्यात पाऊस ॲक्चुअली कसा पडतोय ते दिसतं. ही सध्याची स्थिती आहे. आता ती बदलत जाते. परंतु आपण इथं व्यवस्थित बघू शकतो आणि हा मॅप खूपच छान आहे कळण्यासाठी.
तर इथे जे मी सांगितलं कलकत्त्यापाशी जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्याच्यामुळे इथे हे फ्रंट म्हणजे कोल्ड फ्रंट असतो किंवा हॉट काय वॉर्म फ्रंट असतो. तर हा ॲक्चुअली कोल्ड फ्रंटमुळे पाऊस इथं व्यवस्थित यायला लागलाय आणि इथं जे आपल्याला दिसतंय म्हणजे ही ही जी लेयर दिसते त्याच्यामध्ये, तर ती लेयर हळू-हळू पुढे सरकत ही महाराष्ट्रात येते आहे. त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे तो आपल्याला विदर्भाकडनं बेसिकली बंगाल, ओरिसाकडून विदर्भात असा तो येतोय. आत्ता इथे हे वाऱ्याचं ॲनिमेशन दाखवतोय. तर हे जे वारं आहे ते या जिथे तो सायक्लोन तयार झालाय, त्याच्या भोवती फिरतं आहे. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे कारण मागे आठवडाभर असं होत होतं, की हे सगळं वारं त्या तैवानकडे जात होतं. आता ते अरबी ह्याच्या बंगालच्या उपसागरातच गोल-गोल फिरतंय आणि ते आता त्याच्यामुळे जो पाऊस येतो आहे, तो महाराष्ट्रात येईल. आता इथे मी तुम्हाला समुद्राच्या लाटा दाखवतोय. ही आत्ताची कंडिशन आहे. 6 फुटाच्या लाटा ह्या महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आहेत. आता जसं आपण पुढे जाऊ, तसं इथे दिसतंय, की ह्या लाटांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. इथं व्यवस्थित आता 4-5 दिवस मी पुढे जातो आणि मग ज्या 6 फुटाच्या लाटा होत्या, त्या आता 10 फुटाच्या झालेल्या आहेत आणि इथे मुंबईच्या जवळ त्या 11 फुटाच्या झाल्या. त्याचा अर्थ काय होतो, की ह्या लाटा वाऱ्यामुळेच तयार होतात. म्हणजे थोडक्यात आता पुढच्या आठवडाभर वारं वाढतं आहे. अर्थात हे वारं वाढतंय ते त्याच्याबरोबर बाष्प घेऊन येणार आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे सह्याद्री ओलांडून ही वारी येणार आहेत. त्याच्यामुळे येता आठवडा हा महाराष्ट्रासाठी फारच सुखाचा असणार आहे. कारण एका बाजूनी अरबी समुद्रातून दुसऱ्या बाजूनी ओरिसाकडून चक्रीवादळामुळे ॲक्चुअली ते वादळ नाहीये, पण तो एक लो प्रेशर बेल्ट म्हणूया त्याला सध्या. तर दोन्हीकडनं आपल्याला पाऊस मिळतोय. त्याच्यामुळं येता आठवडा हा फार चांगला असणार आहे. आता इथे आत्तापासून ते 20 तारखेपर्यंत म्हणजे 4-5 दिवसचा एकत्रित किती पाऊस पडणार आहे ह्याचा मॅप आहे हा. तर त्याच्यामध्ये परिस्थिती फारच चांगली आहे. कारण सगळा मॅप हा रंगीत तरी आहे. रंगीत म्हणजे काहीतरी प्रमाणात तिथे पाऊस पडणार आहे. हा युरोपियन मॉडेल आहे. अ, तर इथे कोकण किनारपट्टी वगैरे भागात 150 मिलीमीटरचा पाऊस दाखवतोय. खाली कमी आहे म्हणजे सिंधुदुर्गमध्ये 100 आहे. पण वरती म्हणजे रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 150 मिलीमीटरचा पाऊस आहे. घाटमाथ्यारी व्यवस्थित आहे. आणि इकडे नाशिक जिल्ह्यात पण आहे. पण तो 50-60 मिलीमीटर आहे. नंतर दुसरी मेन गोष्ट म्हणजे जे विदर्भामध्ये आता इथे विदर्भातलं थोडं जास्त करून दाखवतो, मोठं करून. तर इथे गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, तर अजून थोडं मोठं करू आपण. गडचिरोली जिल्हा म्हणजे भामरागड तालुका आहे तो. गोंदियाचा भाग आहे. तर हा जो पट्टा आहे तिथं खूप पाऊस आहे. नंतर इकडे नागपूरकडे तो तसा कमी होतो. तरी सुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे 50-60 मिलीमीटर. चंद्रपूरलाही 50-1 मिलीमीटर आहे. यवतमाळ भागात 40-50 आहे. आता प्रत्येक गाव सांगणं थोडं अवघड पडतं, पण इथे तुम्ही म्हणजे मॅक्सिमम मी मोठ्यात मोठा नकाशा करून दाखवतो, की तुम्हाला अंदाज येऊ शकतो. आता हा इथे नंदुरबार आहे, इथं पण पाऊस आहे. फार नाहीये, पण आहे. नंतर इथे जळगाव भागात आहे 30-40 मिलीमीटर. अकोला आहे, हे यवतमाळ भाग, नांदेड अ, आणि मुख्य म्हणजे हा जो मधला पट्टा आहे जिथं पाऊस फार कमी पडतो नेहमी. म्हणजे नगर जिल्ह्याचा भाग, सोलापूर जिल्ह्याचा भाग. सोलापूर, पंढरपूरला त्या मानाने बऱ्यापैकी पाऊस आहे यावेळेस, या आठवड्यामध्ये. ही चांगली गोष्ट आहे कारण तिथे पाऊस फारच कमी झाला आहे आत्तापर्यंत. तर थोडक्यात सगळीकडे म्हणजे हे जिथं रंगीत दिसतंय तिथं पाऊस आहे. लाल आहे तिथे मोठ्या प्रमाणात आहे, निळं आहे तिथे कमी प्रमाणात आहे. पण जवळ सगळीकडे येत्या आठवड्यात पाऊस पडतो आहे. आता इथे दुसरं जे वेबसाईट आहे, जे दुसरं मॉडेल आहे, पण ते सुद्धा साधारण तसंच दाखवतंय, की सगळीकडे पाऊस आहे. आता इथे तर ते ॲक्चुअली लिहून देता येतं, की चंद्रपूर ला 30 मिलीमीटर, गडचिरोलीला 90 मिलीमीटर. म्हणजे आत्तापासून ते साधारण 20 तारखेपर्यंतचा हा भाग आहे एकत्रित केलेला. त्याच्यामुळे सगळीकडेच पाऊस आहे. आता दुसऱ्या मॉडेलमध्ये दाखवलं त्याप्रमाणे इथं
मुंबईला सुद्धा 150 मिलीमीटर दाखवतंय. म्हणजे हे दोन्ही मॉडेल तसे मॅच होत आहेत. त्याच्यामुळे पाऊस व्यवस्थित आहे येत्या आठवड्यामध्ये. हे अजून एक मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची बॉर्डर त्या मानाने व्यवस्थित दाखवली आहे. तर मी तुम्हाला थोडं झूम इन करून पूर्ण असं फिरवून दाखवतो. म्हणजे एक-एक भाग तुम्हाला व्यवस्थित दिसेल. म्हणजे हा इथून आपण सुरत म्हणजे गुजरात बॉर्डरपासून सुरुवात करतोय. तर इथे किनारपट्टीवर भरपूर पाऊस आहे. किनारपट्टीपासून लांब जातो तसं-तसं तो कमी होतोय, तरी पण तो व्यवस्थित आहे. मग इथे धुळे भागात कमी आहे, पण पडतोय. नंदुरबारलाही आहे. अ, हिरवळ ते साधारणतः 10-15 मिलीमीटर असं आहे आणि इकडे मात्र विदर्भात जास्त आहे. इथे 50-60 असं दाखवतंय इथे. आणि लातूर म्हणजे बेसिकली झालं काय, की सगळाच भाग रंगीत आहे. म्हणजे रंगीत नसलेला भाग जवळ नाहीच आहे. त्याच्यामुळे थोडा तरी पाऊस प्रत्येक ठिकाणी पडणार आहे. अ, ही म्हणजे सगळे मॉडेल्स मी तुम्हाला दाखवले, की जवळ सगळे मॉडेल एकच सांगतायत, की येत्या आठवड्याभरात व्यवस्थित पाऊस आहे. आता लोक कमेंट्समध्ये विचारतात आणि जे त्यांचं बरोबर आहे आणि ही गरज आहे खरं सांगायचं तर, की अमुक-अमुक गावात किती पाऊस पडेल? आता माझ्या मर्यादा थोडक्यात अशा असतात, की मी टेक्निकली सांगू शकतो. म्हणजे समजा म्हटलं बार्शीला किती पाऊस पडेल, तर मला सांगता येतं, नाही असं नाही. परंतु मग एकच माणूस किती गावांचं अॅनालाइज करणार? कारण एक गाव घेतलं किंवा एक जिल्हा जरी घेतला आणि त्याचं अॅनालिसिस करायचं म्हटलं, तरी 10 ते 15 मिनिटं कमीत कमी जातात आणि एक माणूस खूप नाही करू शकत. त्याच्यासाठी खूप जणांची टीम लागते. खूप सॅटेलाइट्सचे इनपुट्स लागतं. वेदर स्टेशनचे इनपुट्स लागतात. त्याच्यामुळे मी मॅक्सिमम द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि जे काही सांगतोय ते जास्तीत जास्त करून म्हणजे टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, अ, पाणी म्हणजे पाऊस किती पडतोय ते असेल, असं सगळं एकत्र करून तो आपण अंदाज देत असतो. त्याच्यामुळे ह्याचा मॅक्सिमम तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे. अ, तर आता उद्या भेटूया परत. तोवर नमस्कार.